कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 24. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. आजच्या भागात ती झोपेचं सोंग घेत होती आणि तो नशेत सत्य बोलत होता. पण सकाळी या सत्याचं काय होणार? लग्न फक्त नाटक होतं, पण त्याने त्या रात्री पहिल्यांदा आय लाईक यू बोलून मन मोकळं केलं. मागील भागात झोपेत तिच्या डोळ्यांच्या लांबलचक पापण्या, लालचुटुक ओठ, कपाळावर रेंगाळणाऱ्या मांडवल्या आणि त्यात तिचे फ्रंटचे छोटेसे केस हवेने विस्कटून तिच्या त्या गोऱ्यापान गालावर रेंगाळत होते. क्षणभरासाठी आपलं खरंच आज लग्न झालं आहे असंच त्याला वाटलं. त्याने एक मोठा श्वास घेऊन सोडला. त्याने ईशाला एक हात कमरेत आणि दुसऱ्या हातावर तिचे पाय टाकून उचललं आणि तो तिला तसंच दोन्ही हातावर अलगद उचलून त्याच्या फ्लॅटवर घेऊन जाऊ लागला. त्याने जॉनला जायची परमिशन दिली तसा जॉन तेथून निघून गेला. गाडीतून बाहेर आल्यामुळे तिला त्याच्या मिठीतही थंडी जाणवू लागली आणि तिने तिचं शरीर आणखीनच आकसून रयतच्या पाठीला धरून घट्ट मिठी मारली. तिच्या अशा घट्ट मिठी मारण्याने त्याच्या अंगावर रोमांच आले. त्याने हळूच नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. ती मात्र बेधुंद बेसावत त्याच्या दोन्ही हातावर भार टाकून झोपेत होती. रयतने तिला खोलीत बेडवर झोपवलं आणि तोही तिथे सोफ्यावर झोपला. आता पुढे. सकाळी सकाळी तिला जाग आली. तिने मस्त आळोखे पिळोखे दिले आणि आता तिने तिचे डोळे दोन्ही हाताने चोळून हळूच उघडून पाहिलं. स्वतःला रूममध्ये पाहून ती पटकन बेडवर उठून बसली. ती कोठे आहे हे समजायला तिला जास्त वेळ लागला नाही. पण आपल्याला इथे कोणी आणलं? आपण गाडीत बसून येत होतो. याचा अर्थ रयतने आपल्याला उचलून इथे आणलं असणार. तिला आता क्लिक झालं. ती पटकन उठली. तिची नजर सोफ्यावर पडली. रयत तिथे नव्हता. तिथे त्याचे कालचे कपडे होते. म्हणजे नक्कीच तो चेंज करून बाहेर गेला आहे. ती विचार करत होतीच की तिला आठवलं की आज मॉर्निंगला त्याची एक इम्पॉर्टंट मीटिंग होती आणि तो इथे आला होता. तिनेही तिचे सगळे अस्ताव्यस्त झालेले केस एका पिनमध्ये रॅप करून ठेवले आणि आरशासमोर जाऊन उभारली. तिने तिचे कपडे चेंज केले नव्हते. रयतने उचलून तिला आणलेलं आणि ती तशीच झोपलेली. तिचं लक्ष आरशात दिसणाऱ्या तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेलं. नकळत तिचे हात तिच्या मंगळसूत्रावरून हळूवार फिरले आणि एक वेगळीच फिलिंग मनात जाणवली. तिने तिचे विचार झटकले आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. अंगावर गरम पाण्याचा शॉवर घेतल्यावर तिला फ्रेश वाटत होतं. रयत मीटिंगवरून जरा घाईतच आला. त्याने हळूच बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. ईशा तिथे नव्हती. ती नेहमीप्रमाणे किचनमध्ये चहा बनवत होती. गुड मॉर्निंग. तिने त्याला चहा दिला. नेटकीच आंघोळ केल्यामुळे ती जास्त टवटवीत दिसत होती. गुड मॉर्निंग. त्याने तिच्या हातून चहाचा कप घेतला. कालच्या प्रसंगामुळे त्याला जास्त ॲकवर्ड वाटत होतं. त्याला आज लवकर ऑफिसला जायचं होतं म्हणून ती पटकन स्वयंपाकात गुंतली आणि रयत ऑफिसचा बहाणा करून तेथून निघून गेला. खाली जॉन गाडी घेऊन त्याची वाट पाहत होता. तसं त्याला जॉईन होऊन महिना झाला होता. ईशा त्याला वर बाल्कनीमधून पाहत होती. त्याची गाडी सोसायटीच्या मेन गेटमधून बाहेर पडली तसं ईशा पुन्हा रूममध्ये गेली. तिने तिचं राहिलेलं सर्व काम आवरलं आणि स्वतःसाठी मस्त जेवण घेऊन आली. तिने टीव्ही चालू केला. टीव्ही पाहत ती मस्त जेवण करत होती. तिने पोट भरून खाल्लं आणि एक मस्त ढेकर दिली. तसंही आज ती कॉलेजला जाणार नव्हती. तसं तिने तिची मैत्रीण सीमाला फोन करून कल्पना दिली होती. पोट भरून खाल्ल्यामुळे तिला आता सुस्ती सुटली होती. तिने टीव्ही ऑफ केला आणि तशीच बेडवर झोपी गेली. रयत ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये बसला होता. आज त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारखं ईशाचे विचार त्याच्या डोक्यात येत होते. राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर कालच ईशाच्या डोक्यात सिंदूर घालतानाचं सुंदर दृश्य उभं राहत होतं. त्याने कितीही प्रयत्न केले तरी तिचा क्यूट फेस त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. त्यामुळे त्याचं त्याच्या कामावर कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं आणि त्याची जास्त चिडचिड होत होती. तेवढ्यात त्याच्या केबिनच्या डोअरवर कोणीतरी टॅप टॅप केलं.
त्याने वैतागून आत कोण आलं आहे या आविर्भावात त्या दिशेला पाहिलं. त्याचा मित्र केदार आला होता. तोही त्याच्याच ऑफिसमध्ये काम करत होता. दोघेही कॉलेजपासून एकमेकांचे जिगरी मित्र होते. क त्याने त्याला डोळ्यांनीच आत यायला सांगितलं. तसं समीर त्याच्या फ्रंट चेअरवर जाऊन केदार बसला. हाय फ्रेंड, व्हॉट आर यू डुईंग हिअर? केदारने त्याला विचारलं. केबिनमध्ये बसून काय करतात केदार? रयतने त्याला पाहून इग्नोर करत रागात उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून केदारने भुवया उंचावल्या. ईशावरचा सगळा राग रयत केदारवर काढत होता. आता याला काय झालंय? रोज तर स्वतःहून मला भेटायला कॅफेमध्ये यायचा आणि मला फोन करून इथे बोलवायचा. मग आज काय झालं याला? तो तसाच विचार करत त्याच्याकडे पाहत होता. तो त्याचा कॅफेमध्ये 10 मिनिट वेट करून तिथे आला होता. रयतच्या लक्षात आलं नव्हतं की केदार तिथे वाट पाहत असेल ते. त्याचं तर लक्ष सगळं दुसऱ्याच विचारात होतं. रयत, आर यू ओके? त्याने पुन्हा त्याची चौकशी केली. या, आय एम फाईन. प्लीज लिव्ह मी अलोन फॉर नाव. आय विल कम अँड मीट यू मायसेल्फ इन 5 मिनिट्स. हो, मी ठीक आहे. प्लीज मला आता एकटं सोड. 5 मिनिटांनी मी स्वतः तुला भेटायला येईल. तो केदारकडे न पाहता बोलला आणि वर बघून कीबोर्डवर हात फिरवत होता. नक्कीच याचं काहीतरी बेनसलं आहे, केदारने ओळखलं. पण जेव्हा तो चिडचिड करत काम करतो, तेव्हा तो रागात असतो. याचा त्याने खूप वेळा अनुभव घेतला होता. 1 मिनिटासाठी त्याला त्याच्याशी त्याच्या रागाविषयी बोलवून घ्यावंसं वाटलं. पण नंतर उगीच त्याच्या रागाची शिकार बनण्यापेक्षा नंतर तो शांत झाल्यावर भेटणारच आहे तेव्हा बोलू, असं मनात ठरवून तो निघून गेला. डोअर बंद झाल्याचा आवाज आला. रयतने मान वर करून पाहिलं. केदार निघून गेला होता. रयतने त्याचं हातातील काम थोड्या वेळासाठी अर्धवट सोडलं. त्याने रयत केदार गेलेल्या दिशेला पाहत एक उसासा सोडला आणि खुर्चीला डोके टेकून रेलून बसला. त्याने डोळे लावून घेतले. आज काय होतंय मला? का असा वागतोय मी? त्याच्या मनात नाही नाही ते प्रश्न येत होते. त्याने त्याचे डोळे पुन्हा उघडून पाहिलं. त्याने टेबलवरील बेल वाजवली. तसं पिऊन त्याच्यासाठी चहा घेऊन आला. त्याने त्याच्या टेबलवर गरम गरम चहा ठेवला आणि केबिन बाहेर निघून गेला. चहा पिऊन त्याला थोडं रिलॅक्स फील झालं आणि तो आता त्याचं पेंडिंग राहिलेलं काम करत होता. रात्रीचे 10 वाजले होते. रयत अजूनही घरी आला नव्हता. ईशाने त्याला बरेच फोन कॉल केले होते, पण रयतने त्याचा फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. रात्री रयत 11-11:30च्या दरम्यान घरी आला. ईशा त्याची वाट पाहून रूममध्ये झोपली होती. तिने रयतसाठी किचनमध्ये ताट लावून ठेवलं होतं. रयत रात्री उशिरा घरी आल्यामुळे तो जेवून आला होता. त्यामुळे तो किचनमध्ये जेवायला न जाता सरळ रूममध्ये झोपायला आला. ईशा तिथे सोफ्यावर झोपली होती. तिने डोळे लावून घेतले होते, पण तिला झोप लागली नव्हती. तिला रयत रूममध्ये आल्याची चाहूल लागली, पण ती तशीच झोपेचं सोंग घेऊन पडून राहिली. रयतने तिला पाहिलं. तिने आजही नाईटी घातली होती. नेहमीप्रमाणे तो आजही तिच्या जवळ गेला, पण आज तो नशेत होता. तो तिच्याजवळ जाऊन तिच्या शेजारी बसला. त्याच्या अशा जवळ बसण्यानं तिचं काहीच धडधडत होतं. तिच्या हृदयाची गती वाढली होती. त्याने हळूवार तिच्या केसातून हात फिरवला. झोपलीस ना? मला माहीत होतं. तू माझी वाट पाहून पाहून थकून झोपी जाशील. पण नाही आलो मी लवकर आज. तूच सांग, कसा येणार? इगो आड येतो माझा. तुला अगोदर लग्नासाठी नकार दिला आणि मग तुझ्यासोबत राहिल्यावर तू आवडायला लागलीस. आणि काल काल कसं केलं मावशी आईने? तुला माहीत आहे ना? मला तर वाटलं की मी तुझ्याशी लग्नच करत आहे. तो जे वाटेल ते नशेत बोलत होता आणि ती डोळे बंद करून शांतपणे त्याचं सगळं बोलणं ऐकत होती. त्याने आता तिचा हात हातात घेतला. तसं तिच्या पोटात आणखी गोळा दाटून आला. तुला आवडलं नसेल तर सॉरी, पण ते सगळं करताना तुलाही त्रास झाला असेल ना? ऐक ना, तुला ना मी माझं एक सिक्रेट सांगतो. तो ना, मला आवडू लागलीस. मला तू हवी आहेस माझ्या आयुष्यात, माझी लाईफ पार्टनर म्हणून. आय लाईक यू. त्याने बोलून तिचा हात हातून सोडला.
त्याने बोललेला प्रत्येक शब्द ईशाच्या मनात खोल रुतला होता. नशेत का होईना, पण तो व्यक्त झाला हेच तिच्यासाठी अनमोल होतं. त्याच्या मनात तिच्यासाठी काहीतरी फिलिंग्स आहेत या कल्पनेनेच तिच्या मनात फुलपाखरं उडत होती. तिने अलगद डोळे उघडून पाहिलं, तो तिथेच तिच्या बाजूला झोपी गेला होता. त्याला पाहताच तिचा डोळा लागला. त्या रात्री त्याने त्याचं प्रेम मान्य केलं होतं, पण दुसऱ्या दिवशी एक असा प्रसंग घडणार होता जो या नात्याची खरी परीक्षा घेणार होता. तो नशेत व्यक्त झाला, पण सकाळी उठल्यावर रयतला काल रात्रीचं काहीच आठवणार नव्हतं. तर दुसरीकडे ईशाच्या मनात मात्र त्याचे प्रत्येक शब्द कोरले गेले होते. आता ती काय निर्णय घेणार? शुद्धीत आल्यानंतर तो पुन्हा इगोच्या मागे लपणार का? ही कबुली त्यांच्या नात्याची सुरुवात ठरणार की नव्या वादळाची चाहूल? तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, पुढचा भाग पाहण्यासाठी न चुकता तुमच्याजवळ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा. तसेच प्रीत जडली हृदयी ही कथा चॅनेलवर पूर्ण झाली आहे. त्याही कथेला मनापासून प्रेम द्या. आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन भागासोबत.